रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक. 29 वर्षीय तरुण ठार. दोन भाऊ दुचाकीवरून लग्नाचे निमंत्रण पत्रिका देण्याकरिता जात असताना रस्त्याच्या बाजूला लघुशंकेकरिता दुचाकी थांबवली. त्यापैकी लहान भाऊ हा लघुशंका करण्याकरिता गेला. मोठा भाऊ दुचाकीजवळ थांबला होता. अशातच समोरून भरधाव वेगाने ट्रॅक्टर येऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. झालेल्या या भीषण अपघातामध्ये दुचाकीच्या बाजूला उभा असलेल्या 29 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कान्हा फाटा या ठिकाणी घडली. घटनेची सविस्तर माहिती अशी की फिर्यादी अंकुश मधुकर राठोड, वय 27 वर्ष, राहणार कोंडदरी, तालुका महागाव, हा त्याचा मोठा भाऊ नामे इतेश मधुकर राठोड, वय 29 वर्ष. हे दोघे दिनांक 9 एप्रिल रोजी त्यांची दुचाकी वाहन क्रमांक MH29CD 1593 ने ग्राम कान्हा येथे जाऊन नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण पत्रिका देऊन गुंजकडे जाण्याकरिता निघाले असता कान्हा फाटा या ठिकाणी फिर्यादी लहान भाऊ अंकुश याचे सांगण्यावरून लघुशंकेकरिता दुचाकी थांबवली. यावेळी इतेश हा दुचाकीजवळच रस्त्याच्या डाव्या बाजूला उभा होता. यावेळी पुसदकडून गुंज मार्गे ट्रॅक्टर वाहन क्रमांक MH29AD 8434 चा चालक याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला व इतेश यास जोरदार धडक दिली. अपघात घडताच तेथील उपस्थित लोकांच्या मदतीने इतेश यास उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणण्यात आले. परंतु उपस्थित डॉक्टरांनी तपासणी केली असता सदर व्यक्ती मरण पावले असल्याचे सांगितले. अशा प्रकारची फिर्याद अंकुश मधुकर राठोड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली आहे. या फिर्यादी अन्वये ट्रॅक्टर चालक नामे पंकज नारायण भालेराव, वय 24 वर्ष, राहणार हुडी, तालुका पुसद यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर घटनेचा तपास ASI किसन जाधव यांचे मार्फत सुरू आहे.